आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। काय चाललंय तुमचं? ही अशी खोली अडवून का ठेवली? हळू बोल। आई बाबांना आत्ताच मी घालवलंय बाहेर, तुझा आवाज ऐकून परत येतील। ते ठीक आहे, पण अहो वरचं सामान या खोलीत का आणून ठेवलंय तुम्ही? किती भोळी आहेस वीणा तू, कळत कसं नाही तुला? पण कसं मुलांना नेहमी पाठीशी घालतो तसंच वेळ प्रसंगी पुढेही करावं लागतं। म्हणजे नाही कळेल? देवा, अशीच माणसं का माझ्या आजूबाजूला आहेत? अगं म्हणजे ही खोली आपल्याला मिळावी म्हणून मी वरदचं कारण पुढे केलंय। ही जागा जर का वरदला मिळाली तर आपल्याला सुद्धा जरा जास्त जागा मिळेल ना तिकडे। वरद आता मोठा होणार, त्याचा अभ्यास वाढणार, मग त्याला अभ्यासासाठी वेगळी जागा नको? काहीच कसं वाटत नाही तुम्हाला बोलताना? ते मला काही माहित नाही। वरचं सगळं सामान घ्या आणि आत्ताच्या आत्ता आपल्या खोलीत नेऊन ठेवा। चला। वा 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 वा, मी तू बोललीस मी ऐकलं। हा तरी बरं, वेडेपणा हा संसर्गजन्य रोग नाहीये, नाहीतर तुमच्या बरोबर राहून मी ठार वेडा झालो असतो। देवा वाचवलंस रे बघ, देवा वाचवलंस। आई बाबा काय बोलताय तुम्ही? तिथे जाऊन बोला ना, मला झोपू द्या ना। बघितलंस, उठवलंस त्याला, झोप लागली होती। तुला पण आहे ना, नको ते विषय नको त्या वेळी चर्चा करायला उदाहरण येत। बाबा थोपटताय की धोपटताय? झोपू द्या ना। बबुचका, अरे हळूहळू खा, किती फास्ट खातोयस? रात्रभर मला पळवलंयस आणि आता बघा। बर ये इथे, ये इथे, हे घे, हे खा। बबुचका, अरे सावकाश। बबुचका इथे ये, हे खा ना, हे धर, हे खा प्लीज। धर धर धर, ये इकडे, व्हेरी गुड, ये। हा गुड मॉर्निंग जानू। हळूहळू खा, हळूहळू खा। गुड मॉर्निंग जयन, हे धर, हे खा। कधी उठलीस तू? अरे उठायला मी झोपले कुठे? का? का म्हणजे? अरे रात्री याला भूक लागली म्हणून खाणं द्यायला उठले, तर हा काही खाईच ना, ह्याच्याच मागे मागे पळत होते आणि सकाळ कधी झाली ते कळलंच नाही। बबुचका, अरे तू इकडे ये, इथे हे दे। बबुचका खा, हे खा बघू। अरे सावकाश सावकाश। अरे काय झालं? तू असं का पाहतोय? आता तूच मला सांग, रात्रभर जर ह्याच्या पोटात काही नसेल तर मला झोप कशी काय लागेल? हे आपलं बाळ आहे की नाही, माझं गुंडुलं पुंडुलं। मग हे दे। आणि तुला माहितीये, रात्रभर एवढा त्रास दिला या लबाडने मला, सगळीकडे पळत होता आणि आता बघ कसा खातोय पटापट। पण जानू, तू त्याला बास्केट मध्येच का नाही सोडलंस? त्याला झोप आल्यावर झोपला असता तो। स्वयं तरी त्याला एकट्याला बास्केट मध्ये कसं काय सोडू? त्याला करमलं असतं का? आणि त्याला असं एंटरटेन करायला नको का आपण? गॉड सेक जानू, तो एक प्राणी आहे। मग त्याला अशा या एंटरटेनमेंटची गरज नसते। जयन, त्याला जरी गरज नसली ना तरी मला गरज वाटते। का हे घे, सावकाश। ठीक आहे, चला आता आपण कॉफी घेऊया। मी तुझ्यासाठी काहीतरी छान बनवतो ब्रेकफास्टला। जयंत ऐक ना, मी काय म्हणते, एकतर रात्रभर ह्याच्या मागे धावपळ करून ना मी अजिबात झोपले नाहीये आणि आता ह्याचं पण खाऊन झालंय, तर बहुतेक हा पण झोपेल आता। तर मी काय म्हणते, मी पण जरा आराम करते ना। आजच्या दिवस तूच तुझी कॉफी आणि ब्रेकफास्ट करून घे ना प्लीज। हां हे संपव, हे संपव। हां शाबाश।
एवढ्या भरगच्च साडी आणि दागिन्यांमध्ये मी स्वतः तरी स्वतःला ओळखू शकेन का? मी एवढी बदलून जाईन की मी स्वतःला आरशातही नाही बघू शकणार. काय करू? आपलं लग्न जरी ठरलं असलं ना तरी ते व्हावं असं तुम्हाला वाटत असेल तर मी काय सांगते ते नीट लक्ष देऊन ऐका. माझ्या काही अटी आहेत. अहो तुमच्याशी लग्न करण्यासाठी ना मला सगळ्या अटी मान्य आहेत. तुम्ही बोलून तर बघा. मी सगळ्यात आधी भावना श्रीनिवास दळवी आणि मग तुमच्या घराण्याची सून. त्यामुळे माझा स्वाभिमान, माझी मतं, माझी विचार करण्याची क्षमता हे सगळं मला आहे तसंच जपायचं. मी सिद्धिराजना अट घातली होती की मी कधीच बदलणार नाही. याचा अर्थ माझं दिसणं बदलणार नाही असं नव्हता, तर माझे विचार बदलणार नाहीत, माझा स्वभाव बदलणार नाही, माझं मत बदलणार नाही असा होता. माझं बाह्यरूप कितीही बदललं ना तरी माझ्यातली आतली भावना कायम तशीच असणार आहे. तिला कधीच कोणीच बदलू शकत नाही. जानू, जानू, जानवी, लक्ष कुठे हिचं? जानू, जानू, ऑफिसला निघालोय. जानू, जानवी, रुमाल रूम मध्येच राहिलाय. जानवी, रूम मधून माझा रुमाल आणशील का? तू जाऊन घे ना प्लीज. जानू, डबा देतेस ना? जानू, जानवी, बबुचका, बबुचका कुठे? बबुचका, बबुचका. ठीक आहे, मी ऑफिस मध्येच खाईन काहीतरी. मी ऑफिस साठी निघालोय. बबुचका, बबुचका, इकडे, इथे रे बघ, इथे. अडकलास ना तू? बबुचका, काय रे तू? शांत बस, शांत बस. बघू. नखं वाढली आहेत तुझी. आज ना आपण छान माझ्या बबुचक्याची नखं कापूयात. लक्ष्मी निवास, लक्ष्मी